पुण्यातल्या खडकी वॉर सिमेट्रीबद्दल लोक एक गोष्ट नेहमी सांगतात. रात्री 2 नंतर तिथे कोणी जात नाही. ही गोष्ट माझा फ्रेंड शुभम याने सांगितली. तो आणि त्याचे 2 मित्र काहीतरी वियर्ड एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून ट्रिपल सीट रात्री 1:30च्या सुमारास खडकी वॉर सिमेट्री जवळून जात होते. सगळं नॉर्मल होतं. थंडीचे दिवस होते, रस्ता रिकामा, थोडासा धुकं आणि ते एन्जॉय करत चालले होते. ते म्हणतात, जसजसे ते सिमेट्रीच्या गेटजवळ आले, अचानक एकदम शांतता वाटू लागली. ना कुत्र्यांचा आवाज, ना वाऱ्याचा, फक्त पूर्ण शांतता. जो मागे बसला होता त्याने खाली उतरून मजेत गेटच्या आत पाऊल टाकलं आणि 2 सेकंदात तो घाबरून परत उडी मारून बाहेर आला. कारण त्याला स्पष्ट जाणवलं, कोणीतरी त्याच्या पायावर जोरात चापट मारली. आम्ही सगळ्यांनी आधी हसून टाकलं, पण पुढच्या क्षणी सिमेट्रीच्या आतून काहीतरी हलण्याचा आवाज आला, जसं कोणी हळूहळू चालत चाललंय. त्यांनी नीट पाहायचा प्रयत्न केला आणि लांब कबरांच्या मध्ये काळी आकृती सोल्जरसारखी हलताना दिसली, सरळ उभी. ते तिघं खूप घाबरले आणि शुभमने घाबरून गाडी सुरू केली आणि तिथून लगेच निघाले. पण जाताना मागे जो बसला होता त्याने वळून पाहिलं आणि त्याला असं वाटलं, त्या अंधारात त्या सिमेट्रीच्या गेटजवळ कोणीतरी थांबून बघतोय. ते अजून पण म्हणतात, त्या रात्रीनंतर त्यांनी कधीच असा प्रकार पुन्हा केला नाही. आम्ही एवढे घाबरलो होतो. मी लगेच गाडी सुरू केली आणि तिथून पळालो. पण जाता जाता मागे बसलेल्या साम्याने वळून पाहिलं आणि ओरडायला लागला, भाई गेटजवळ कोणतरी दिसतंय, पळव पळव, लवकर पळव.